स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. आपण काल भूतकाळ विसरलोय. आता आपल्याकडे जीवन यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या क्रिया लागतात त्या करायला आपण तयार आहोत. कारण आपल्याकडे स्पेस झाली आहे डिलीट मारल्यामुळे. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणी हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. बघा, तुम्हाला एखादा व्यक्ती तुमचं खच्चीकरण करत असेल, त्याला आठवा, त्याला माफ करा आणि त्याला सांगा, मी तुलाही सन्मान देते आणि मी स्वतःचाही सन्मान करते. मी तुलाही सन्मान देते, माझाही सन्मान मी वाढवते. मी तुलाही सन्मान देते आणि मी माझाही सन्मान वाढवते. एखाद्याने तुम्हाला शिवीगाळी केली असेल, तुम्हाला अतिशय वाईट वाटलं असेल की तुमच्या आईवडिलांवरून शिवी दिली, तर त्यालाही माफ करा. तुम्ही म्हणाल, अरे त्याने शिवी दिली, मी का माफ करू? पण नेहमी लक्षात ठेवा, माफ करणारा हा श्रेष्ठ आहे. तर मी तुला माफ करत आहे आणि स्वतःलाही मी माफ करत आहे. मी तुलाही माफ करत आहे, स्वतःलाही माफ करत आहे. मी तुलाही माफ करत आहे आणि स्वतःलाही माफ करत आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याला माफ करता तेव्हा तुमची फ्रिक्वेन्सी हाय होते. आता बघा, आज मी तुम्हाला श्वासाचं टेक्निक सांगितलेलं नाहीये, पण तुम्ही करायचं. मी तुम्हाला पुढे पुढे नेते, त्यामुळे तेच सांगून परत व्हिडिओ वाढेल. तर पहिले ती श्वासाचं आपलं रोजचं करायचंच आहे. नंतर स्वतःला सांगायचंय की मी माझा आत्मसन्मान वाढवत आहे. मी माझा स्वतःचा आत्मसन्मान वाढवत आहे. मी स्वतःचा आत्मसन्मान वाढवत आहे. आत्मसन्मानामुळे माझ्याकडे प्रगल्भता आली आहे. आत्मसन्मानामुळे माझ्याकडे प्रगल्भता आली आहे. आत्मसन्मानामुळे माझ्याकडे प्रगल्भता आली आहे. आत्मसन्मानामुळे माझ्याकडे प्रगल्भता आलेली आहे. आणि प्रत्येक घटना मी हळुवारपणे हाताळत आहे. प्रत्येक घटना मी हळुवारपणे हाताळत आहे. प्रत्येक घटना मी हळुवारपणे हाताळत आहे. मी स्वतःलाही माफ करत आहे, दुसऱ्यालाही माफ करत आहे. आणि त्यामुळे माझं जीवन हे एखाद्या कमळाप्रमाणे उमलू लागलेलं आहे. मला स्वतःबद्दल प्रेम वाटायला लागलेलं आहे. माझे स्वतःमधले सर्व गुण मला दिसायला लागलेले आहेत. मी नवीन नवीन शिकत आहे आणि ह्या आनंदामध्ये एक डुबकी मारा. नेहमी आपण म्हणतो, आनंदाचे डोही आनंद तरंग. धन्यवाद.